नमस्कार. मी प्रतीक्षा तुमचं छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज होता शुक्रवार. शुक्रवार म्हटलं की आमच्या गावचा आठवडी बाजार. तर तुमच्याकडे बाजार कधी असतो ते नक्की कमेंट करून सांगा. तर बाजारातून छान ताजी-ताजी अशी भाजी आणलेली होती. मध्यंतरी पावसामुळे पालेभाज्या अजिबात भेटत नव्हत्या. परंतु आता महिनाभर झालं पाऊस छान उघडलेला आहे. त्याच्यामुळं भाज्याही खूप चांगल्या बाजारामध्ये येतात. तर सगळ्यात कंटाळवाणं काम म्हणजे भाज्या हे मिक्स झालेल्या भाज्या निवडणं हे मला अजिबात आवडत नाही. परंतु आणलेल्या पालेभाज्या व्यवस्थित निवडून फ्रीजमध्ये तर ठेवाव्याच लागतात. तर इथे मी सगळ्या भाज्या वेगवेगळ्या करून घेणार आहे. तर अजिंक्यला मी डब्बे आणि पिशव्या वगैरे फ्रीजमधल्या घेऊन यायला लावलं होतं. तर त्यानं इथे माझं काम वाढवलं. हुलग्याची पिशवी होती तीच रिकामी त्यांनी फ्रीजमध्ये करून घेतली. तर म्हटलं राहू दे माझं मी आवरते. म्हणून मी सगळ्या भाज्या वगैरे निवडून घेतल्या, डब्बे वगैरे भरून घेतले आणि ते फ्रीजमध्ये ठेवून दिले. तर मुलं शाळेतून आली होती, त्यांना खूप भूक लागली होती. मग त्यांच्यासाठी चटपटीत असं काहीतरी खायला करायचं होतं. मग त्यांना फ्रेंच फ्राईज खायचे होते. म्हटलं चला आपण घरीच बनवूया. तर इथे बेसन, चटणी, मीठ आणि कोथिंबीर टाकून छान असं हे पातळ करून घेतलं आणि मग त्याच्यात बटाट्याचे काप टाकून ते मुलांना तळून दिले. तर एकदम क्रिस्पी असं इथं फ्रेंच फ्राईज म्हणू शकतो आपण, तयार झालेले होते. ते मुलांनाही खूप आवडले. तर आज वेगळ्या पद्धतीमध्ये फ्रेंच फ्राईज आपण ट्राय केले होते. तर ते सगळ्यांनाच आवडले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून